हॅलो फ्रेंड्स, बोटनेकच्या चार्टबद्दल आहे ते डिस्कशन करणार आहोत की बोटनेकच्या चार्टमध्ये आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे, नेक आहे तो किती घ्यायचा आहे, नेक विड्थ किती घ्यायचं आहे, हे सगळं आहे ते चार्टमध्ये आपण सगळं बघणार आहोत. एक जी लेंथ आहे ती जर समजा इन केस 5 इंचाच्या जर पुढे गेली तर ते बोटनेकमध्ये कन्सिडर होत नाही. आता इथे बघा 28 ते 29 जर आहे चेस्ट असेल तर शोल्डर 6.5, आर्महोल 6.5 आणि नेक विड्थ 4 इंच. ओके, 30 to 31 शोल्डर 6.5, आर्महोल 6.5, नेक विड्थ 4 इंच. ओके, 32 to 33 असेल तर शोल्डर 6.5, आर्महोल 6.5, नेक विड्थ 4.5. 34 to 35 शोल्डर 7 इंच, आर्महोल 7 इंच, नेक विड्थ 4.5. 36 to 37 शोल्डर 7 इंच, आर्महोल 7 इंच, नेक विड्थ 4.5. 38 to 39 शोल्डर 7.5, आर्महोल 7.5 आणि नेक विड्थ 4.5. आणि 40 to 41 शोल्डर 7.5, आर्महोल 7.5, नेक विड्थ 4.5. हा आहे तो टोटल बोटनेकसाठी चार्ट आहे, तो मी दिलेला आहे. ह्याच्यावर नाही तर तुम्ही मेजरमेंट आहे तो हे कन्सिडर केला तर तुमचं बोटनेक आहे ते एकदम छान असं येऊ शकतो.